राज्यातील महायुतीच्या जागा वाटपावर मुंबईमध्ये खलबतं झाली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीत जागा वाटपाचा मसुदा तयार झाल्याचं सूत्रांकडून समजतंय। बुधवारी मुंबईत महायुतीच्या जागा वाटपावर बैठकांचा सिलसिला पाहायला मिळाला। त्याची सुरुवात सकाळी सह्याद्री अतिथीगृहापासून झाली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह काही निवडक नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली। या बैठकीत लोकसभेच्या काही महत्त्वाच्या जागांवर चर्चा झाल्याचं बोललं जातंय। भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर बीकेसीतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली। या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली होती। राज्यातील सर्व 48 लोकसभेच्या जागांवर या बैठकीत चर्चा झाली। तसंच तिन्ही पक्षांचा जागा वाटपाचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आलाय। काही मतदारसंघ आणि उमेदवारांविषयी तिन्ही पक्षांचे नेते स्थानिक पातळीवर चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत। येत्या 2 ते 3 दिवसात महायुतीचं जागा वाटप जाहीर केलं जाणार असल्याचं वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं। महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे। 3 वेळा या बैठका पार पाडलेल्या आहेत आणि त्या बैठकांमध्ये प्राथमिक मसुदा जो आहे जागा वाटपाचा तो तयार करण्यात आलेला आहे। काही जागा वाटपासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय घेणं बाकी राहिलेले। या संदर्भात राज्यातील नेते उद्या महत्त्वाची बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर जागा वाटप महायुतीचं अंतिम होणार आहे आणि त्या जागा वाटपानंतरच महायुतीतल्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे स्पष्ट होणार आहे। दरम्यान दिल्लीमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक होऊ घातली आहे। त्या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दिल्लीतील बैठकीत सहभागी होण्यासाठी राज्यातील भाजप नेते रवाना झाले। त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचा समावेश आहे। मुंबईत झालेल्या महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगण्यात आलंय। मात्र महायुतीचं जागा वाटप जाहीर झाल्यानंतरच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे। उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।